हाय हॅलो नमस्ते सर्वांचं स्वागत आहे माझ्या चौथ्या ब्लॉगमध्ये. तर तिसरा ब्लॉग हा माझ्या नवऱ्याने शूट केला होता. तो खूप महाग लागलाय माझ्या की मी ब्लॉग बनव, कुठली तरी वस्तू बनवून दाखव किंवा कुठला तरी पदार्थ बनवून दाखव. त्याला कोण सांगणार घरामध्ये एक तर किराणा मालाचा कवी येतो, स्वयंपाक करायचा म्हणल्यावर भरमसाठ लागतं आणि एक तर आपण करतो काय, साधी भाजी बनवतो तेच. त्याला एक तर मसाल्याचं चालत नाही, त्याला तेलकट चालत नाही, त्याला तुपाट चालत नाही. घरामध्ये पोरींची बी तब्येत जास्त तेलकट तुपाटानं खराब होते. कोणाला खोकला लागतोय, कोणाला सर्दी लागते, कोणाला जुलाबावच तेच बसवते. मग कशा पद्धतीनं स्वयंपाक बनवायचा आहे तर पथ्य पाळावे भरपूर लागतात. मग पथ्य जिथं पाळावे लागतात तिथं स्वयंपाकाचा राडा करता येतो का, जास्त चमचमीत मसालेदार बनवता येतं का. आणि लोकांना तर जास्त खाण्याची सवय असते चमचमीत, असं तेलात तळलेलं, तुपात तळलेलं, असं तुपाचा शिरा. आता थोडंफार बनव. आता शिरा खाल्ल्यानंतर ना एखाद्याला जर पित्त होत असेल तर आपण काय करणार त्या बाबतीत? त्याला मारायचं. अरे बघितलं का माझी पोरगी काय म्हणते, त्याला मारायचं. बरं जाऊन द्या, ते काय तोंड दाखवणार नाही, त्यानं तर कढईत तोंड घातलंय. तर आता आहे पावसाळ्यामुळे मी काय केलं की बाबा लापशी बनवली थोडीशी. तर म्हणलं आता काय व्हिडिओ बनवते, लापशी बनवताना व्हिडिओ बनवायचा होता. मी म्हणलं आता काय दाखवायचं, सगळ्यांना तर येते की लापशी. आणि वेगळं काही करते, उकडवती, त्यात गुळ टाकते, इलायची टाकते आणि बनवती लापशी. तुला तर त्यात साधं हे पण आवडत नाही, काजू बदाम काय आणि आणत पण नाही. आणलं तर खारी आणल्या तो ते थोडंफार अर्धा 1 किलो तेच खायचं, त्यातच खुश व्हायचं, त्यातच बसायचं. मग काय आता गेलाय तो टॉयलेटला म्हणून काय नाही आपलं मी व्हिडिओ बनवते. तर मी म्हटलं काय तर एवढं चमचमीत नाही बनवता येत. आणि काय गवार बनवणार आणि अण्णा तर सारखा फ्लावर घेऊन या. थांब ग बाळा, अण्णा तर सारखा फ्लावर घेऊन या ना. पुरे फ्लावर खाऊन खाऊन इतक्या कटाळ्यात मला म्हणतात, ए मम्मी आता नको, डब्याला नको बनवू, फ्लावर नको बनवू रोज. पुष्पक, आता पुष्पक फ्लावरच आहे. फ्लावर म्हणजे काय, पुष्प फुल. बरं जाऊन द्या, विषय वेगळा काढू आपण. तर मी नाही म्हणू तर म्हणतोय कुठल्या तरी गोष्टीपासून वस्तू बनव. अरे बाळा असं नको करू, एक तर कसं आहे मी व्हिडिओ बनवते, मुश्किलला बनवते. हा तर मग मी म्हणलं मी काय करत होते, मी म्हटलं मी बनवते. थांबाय, हसू नका, थांबा मी व्हिडिओ बनवते ना. तर म्हटलं काय की मी वस्तू काय तर पत्र्याच्या डब्यापासून अशी मी वस्तू बनवणार आहे. तर लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जितक्या लवकर सबस्क्राईब करसाल तितक्या लवकर मी त्या डब्याचा व्हिडिओ बनवणार. जास्तीत जास्त लाईक आले पाहिजे व्हिडिओला, जास्तीत जास्त व्ह्यूज आले पाहिजे. किमान व्ह्यूज आता त्या मानानं दे, जितकं द्यायचं असेल तितकं. तसं काय नाही, 11-12 हजार जरी दिलं तरी मी खुश होईल, माझा नवरा खुश होईल. एकदाची त्याच्या माझ्या मागची त्याची कटकट मिटल सारखं किटकिट. आणि लेक्चर द्यायला गेला ना असं ढिगाण लेक्चर देतो. शाळेत पण एवढं कधी लेक्चर ऐकलं नसेल आम्ही कोणाचं. एवढं लेक्चर, हा एकटा माणूस दिवसभरात देऊन बसतो. सकाळ जशी होते तसं एका गोष्टीहून असं लेक्चरचं बांध असं चालू झालं ना तिथे संध्याकाळ रात्र होसपर्यंत लेक्चरचं बांध. एक टायमिंगला तर अर्धा 1 तास झोपून देत नाही की ते जरी डोळ्यावर झोप आले तरी ते लेक्चर द्यायला विसरत नाही. इतका लेक्चर देत असतो त्या माणूस. काय सांगू त्या माणसाचं, ले किटकिट आहे हो, ले किटकिट आहे. असं नुसतं महाग लागलाय नुसतं. पण काय करायचं आता, येईलच तो घरामध्ये आता किटकिट करणार. व्हिडिओ काढल्यानंतर ना मी किटकिट का म्हणणार. फालतूमध्ये व्हिडिओ बनवते, फालतूगिरी करते व्हिडिओमध्ये. तुझ्या व्हिडिओमध्ये काय नाही ग खास काहीच नाही. बरं मी म्हटलं काय करू खास काय करू का. मी डब्यापासून वस्तू बनवणार आहे हे तर मी सांगितले. आता जोपर्यंत तो डबा येत नाही तोपर्यंत आपण असेच व्हिडिओ बनवू. आता तो डबा आला ना आपण त्यापासून एक वस्तू बनवणार. कोणती वस्तू बनवणार त्या व्हिडिओ मध्येच असणार. मग आता कळलं पाहिजे ना बेटा.
तुम्हाला कसं कळत नाही, एक म्हणजे असा एक असतो, दोन म्हणजे असा दोन असतो, दोन मधून दोन गेले शून्य राहतात, हे तुम्हाला कळतं का लवकर? नाही कळत. तसं नाही ग. तुम्ही मला नका कोड्यात पाडू. तर माझ्या आता मला एवढंच नाही काय. तर व्हिडिओ मध्ये आपण आता बोलत आहोत, तर त्यानुसार जरा माझ्या मुली खूपच खोडीले, खूप खोड्या करतात. मी सांगितलंच होतं माझा तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल 2 नंबर 1 नाही, दुसऱ्या नंबरचा व्लॉग, तर त्याच्यामध्ये नक्कीच कळेल तुम्हाला की माझ्या मुली मला किती त्रास देतात, किती 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 त्रास. त्या त्रासात ना सगळ्या घरातलं काम करायचं. अरे एका कामाला हात नीट लावत नाहीत. जा तू तुझं काम कर. मी काय मोठं काम करते ताट साठून. खात्यात भांडी मला घासायला होत्यात, आंघोळ करतात, कपडे मला धुवायला होतात, आणि दिवसातून एकदा दोनदा नाही 3-4 वेळा म्हटलं तरी कपडे बदलत बसतात. ह्यांच्या कपड्यांमाग आणि ह्यांच्या भांड्याच्या साबणांमध्येच पैसा माझा अक्का गेला. निरमा साबण, निरमाच काय करू बोल सर. दोन माझे हात गजले डोले झाले रे आज काम करून करून. मशीनला बघायला चालले मी. वॉशिंग मशीनला काय झालं? फ्रीज कुठला काय भांडी घासते का? फ्रीज भांडी मीच घासते. नाही बाबा, फ्रीज हा स्त्रीच्या आयुष्यातला, ठेव खाली त्याला, स्त्रीच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे फ्रीज असणं घरामध्ये खूप गरजेचं आहे. काही हो पण घरामध्ये फ्रीज असावं, कारण भाज्या सडत नाही. येऊन दे काय नाही होत. कसं आहे, व्हिडिओ बनवण्याचं आहे माझं. आता मी एक टार्गेट ठेवलंय की काही झालं तरी मी व्हिडिओ बनवत राहणार आहे, व्हिडिओ मी पाठवत राहणार आहे युट्यूबवर, आणि फक्त युट्यूबवरतीच माझे व्हिडिओ दिसणार आहे, बाकी कुठेही हे व्हिडिओ दिसणार नाही. तसेच शॉर्ट रील हे ते तुम्हाला वायटी स्टुडिओमध्ये, वायटी स्टुडिओ नाही, वायटी शॉर्टमध्ये माझे शॉर्ट व्हिडिओ किंवा रील्सवरती माझे कार्तिकी सागर जाधव या, हा मला माहिती, तर त्याच्यामध्ये तुम्हाला आमचे रील्स दिसतील. रील्स हे मी थोडेफार माझ्या मुलीसोबत, नवऱ्यासोबत असे बनवलेले आहेत. तर व्हिडिओ जेव्हा मी बनवते रील, मी पहिल्यांदा शॉर्टनं सुरुवात केली. थांब रे बाळा. नवरा म्हटला की तुम्ही व्हिडिओ बनवा, दुसऱ्या कशा पुढे चालल्या तसं तुम्ही पुढं. हा, हे गोष्ट माझ्या आयुष्यात रिपीट झाली म्हणल्यावर तुम्हाला पण रिपीट ऐकणं गरजेचंच आहे. आता काय होतंय, व्हिडिओ बनवता तसं यांची किरकिर. तर मी काय म्हटलं, तर कार्तिकी सागर जाधव ह्या इंस्टाग्राम चॅनलवरती, इंस्टाग्राम प्रोफाईल काय म्हणतात ते समजून घ्या, तर त्याच्यावरती मी माझे रील्स सोडते. प्लीज त्याला पण लाईक करा, तुम्ही फॉलो करा, आणि इथं ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ह्या चॅनलला लाईक कमेंट करायला विसरू नका, आणि शेअर पण करा. आणि बस झालं नागिंडास तुझा, तू तिकडे जा. तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की मी डब्यापासून एक वस्तू बनवणार आहे. जोपर्यंत तो डबा येत नाही तोपर्यंत आपण ती वस्तू बनवू शकणार नाही. डबा जेव्हा माझा नवरा घेऊन येईल तेव्हा मी त्यापासून एक छानशी सुंदरशी, आणि ती वस्तू काय असेल ते मी या व्हिडिओमध्ये सांगू शकणार नाही, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार. तोपर्यंत ह्या व्हिडिओला मी आता बाय बाय करते. भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये, आणि मला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, परत मला जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. तुमचं एक लाईक मला खूप पुढं घेऊन जाईल, आणि माझ्या नवऱ्याची माझ्या मागची जी कटकट आहे ती मिटवू शकेल. आज नाही केलं तर ती कटकट चालूच राहणार आहे. ओके, बाय.